नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीनच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी. सविस्तर तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करतो. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावरती क्लिक करा. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर अपडेट अशी मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार मित्रांनो 10 मिनिटे जादा. म्हणजेच काय, तर 10 मिनिटं मित्रांनो एक्स्ट्रा विद्यार्थ्यांना मिळणार 10वी 12वीच्या. कशाप्रकारे सविस्तर माहिती तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो. तर बघा, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी आणि 12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटांचा जास्त वेळ वाढवून देण्याचा निर्णय यंदाही मित्रांनो कायम ठेवलेला आहे. 10वी 12वी परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात मित्रांनो प्रवेश न घेण्याच्या निर्णयावर मंडळ ठाम असून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सकाळी 10:30 वाजता या ठिकाणी आणि विद्यार्थ्यांना दुपारच्या पेपरला 2:30 वाजता पोहोचावे लागेल. 10:30 नंतर आणि 2:30 नंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये मित्रांनो प्रवेश या ठिकाणी मिळणार नाही आहे, म्हणजेच त्यांना प्रवेशावर बंदी असणार आहे. नंतर बघा, 10वी 12वीच्या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी 10 मिनिटे आधी करण्यात येत होते. परंतु मित्रांनो, गेल्या काही वर्षात परीक्षा काळात मित्रांनो प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमांवर व्हायरल झाल्या. अशा घटनांना प्रतिबंध व्हावा, तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पाडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी 10 मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात आलेली होती. यामुळे 10 मिनिटे न देण्याचा निर्णय यावर्षी मंडळाने कायम ठेवला आहे. गतवर्षी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी मिळणाऱ्या 10 मिनिटांची सूट ही परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी 10 मिनिटे वेळ वाढवून देण्यात आलेली आहे. म्हणजेच काय, तर अगोदर मित्रांनो तुम्हाला 10 मिनिटे मिळायची प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी, पण मित्रांनो ते अगोदर मिळायचे. पण आता काय झालं आहे, तुम्हाला आता हे 10 मिनिटं अगोदर मिळणार नाही. आता मित्रांनो तुम्हाला हे 10 मिनिटं शेवटी मिळणार आहे. मग आता शेवटी म्हणजेच काय, तर मित्रांनो शेवटी तुम्हाला 10 मिनिटं वाढवून देणार आहे. जे तुम्हाला अगोदर मिळायचे 10 मिनिटं प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी, ते 10 मिनिटं संपल्याच्या नंतर मग तुम्हाला उत्तरपत्रिका मिळायची, मग तुम्ही पेपर लिहायचे. तसं होणार नाही. आता तुम्हाला डायरेक्ट जो टाईम असेल त्याच टाईमाला तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळणार. 10 मिनिटं अगोदर तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळणार नाही. पण मित्रांनो पेपर लिहिताना तुम्हाला 10 मिनिटं वाढवून दिले. ते कधी, शेवटी मित्रांनो 10 मिनिटं वाढवून दिले. आता कसा बदल झाला आहे वेळापत्रकामध्ये, टायमिंगमध्ये सविस्तर तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की मित्रांनो अशी असणार परीक्षेची सुधारित वेळा. सकाळचे सत्र मित्रांनो, यामध्ये जुनी वेळ काय होती मित्रांनो, सकाळी 11 ते दुपारी 2. आता एक्झाम्पल बघा, 11 ते दुपारी 2 पर्यंत जर तुमचा पेपर असेल, तर आता मित्रांनो वाढीव वेळेमुळे तुम्हाला सुधारित जो नवीन टाईम असेल तो कसा असेल, सकाळी 11ला स्टार्ट होईल पेपर, तर दुपारी 2:10 सुटेल. म्हणजेच 10 मिनिटं तुम्हाला वाढून मिळाले. नंतर बघा मित्रांनो, जर तुमचा पेपर सकाळी 11 ते दुपारी 1ला व्हायचा अगोदर, तर आता काय होणार आहे, नवीन वेळेनुसार सकाळी 11 ते दुपारी 1:10 तुमचा पेपर सुटेल. नंतर बघा मित्रांनो, तुमचा अगोदर पेपर कसा व्हायचा, सकाळी 11 ते दुपारी 1:30 वाजता तुमचा पेपर सुटायचा. पण आता तसं होणार नाही. आता काय होणार आहे, सकाळी 11ला तुमचा पेपर भरेल, तर मित्रांनो 1:40 तुमचा ठिकाणी पेपर सुटेल. म्हणजे शेवटी मित्रांनो 10 मिनिटं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वाढवून दिलेले आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता 10-10 मिनिटं मित्रांनो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ठिकाणी वाढवून दिलेले आहेत.